नमस्कार, मी प्रतिमा शिंदे. अल्फाज न्यूज एक नई सोचमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज 15 ऑगस्ट निमित्ताने आपण आहोत आकुर्डी येथे. आज इथे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन निमित्ताने इथे तुम्ही पाहत आहात MD चौधरी सर, डॉक्टर जावेद शिखलगार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्युमन राईट्समध्ये जेही असोसिएट आहेत म्हणजे जे सभासद आहेत ते इथे उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेणार आहोत. आजचा ध्वजारोहण पार पडला असे राजे खान पटेल साहेब. खरं तर अल्फाज टाइम्स या वृत्तवाहिनीचे ते संपादक आहेत. महाराष्ट्रामधल्या मोठमोठ्या इश्यूज असतील, भ्रष्टाचार असेल, साहेबांनी आपल्या अल्फाज टाइम्सच्या माध्यमातून उघडकीस सांगितलं आहे. आपल्याला माहित असेल 108 नंबरची जे BGV कंपनीची जी सेवा आहे आणि त्यामध्ये झालेल्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कशा पद्धतीचा झाला आपल्या राजे खान पटेलने ते उघडकीस केले. याची दखल खरं तर मंत्रालयामध्ये सुद्धा घेतली गेली आणि त्याच्यावर निर्णय सुद्धा झाला. आम्ही वृत्तवाहिन्या किंवा पत्रकार पत्रातून वाचलेलं आहे. ते आपलं काम खूप महान आहे आणि असे राजे खान पटेल साहेब हे आजच्या आपल्या त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलेले असे आपल्याला मिळवलेले आहेत. खरं तर पत्रकार संरक्षण समितीचे ते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, CRO आहेत, ते आपले ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे आणि अशी धाडशी पत्रकार संपादक आपल्याला या संघटनेमध्ये लाभलेले आहेत. हे तर खऱ्या अर्थानं आमचे भाग्य मानावे लागेल. काम केलं, HSBC, डच बँकेसारख्या मोठ्या मोठ्या बँकेसाठी काम केलं. इव्हन मी डिफेन्ससाठी पण काम केलं. 3 वर्ष ॲडमिन हेड म्हणून मी काम केलंय आणि त्यानंतर अनुभव घेत आज मी पत्रकारिता आहे. आज मी को एडिटर संपादक आहे. पण काय इथं असं नाही का पब्लिसिटी आहे, कुणी येऊन ओळख होईल असं नाही.
काहीतरी उद्देश आहे म्हणून मी इथे. त्याचप्रमाणे तुम्ही जर ह्युमन राईट्स मध्ये आज आहात तर सगळ्यात महत्वाचं की डायरी घ्या आणि तुमचं ह्युमन राईट्स जॉईन करण्याचं, याच्यात येण्याचं तुमचं उद्देश काय तो आधी लिहा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि मान्यवरांचं माझ्याकडनं त्यांना सर्वाधिक हार्दिक शुभेच्छा. खूप चांगले मुद्दे त्या मॅडमने सांगितलेले आहेत. प्रत्येक मॅडमने एक मुद्दा तरी आहे ना आपण जर घेतला त्यातला तरी आपण बरंचसं संस्थेचं काम करतो. त्या ताईंनी सांगितलं की आपण संस्थेमध्ये का आलो, कशासाठी आलो, किंवा चांगल्या लोकांनी मौनव्रत साजरा केल्यामुळं, मनव्रत धरल्यामुळं आज देशाला. आणि विशेष म्हणजे या 5 वर्षामध्ये एवढे हे सरकारी बाबू आहेत, म्हणजे कोण आहेत ज्यांनी कायदा घोळून फिरला आहे. तलाठी झाला, मंडलाधिकारी झाला, नायब तहसीलदार, प्रांत, अप्पर जिल्हाधिकारी, नंतर जिल्हाधिकारी, एवढ्या सगळ्यांना पुरून उरलेला आमचा हा संजय पवार, ह्याच्यासाठी एक जोरदार ऐकून घेतला त्यामध्ये आणि त्यावरती डायरेक्ट ऍक्शन पण चालू केली. मग ही आहे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आपली पॉवर. सर्व संघटना आहेत, भरपूर संघटना आहेत ह्युमन राईटच्या नावाने, भरपूर काही संघटना आहेत, पण त्या संघटनेचं काय नाव खराब आहे. आणि आपली एकमेवाची संघटना आहे की कुठल्याही ठिकाणी कलंक नाही, निष्कलंक आणि फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी असलेली एक संघटना आहे. ठीक आहे, मी एवढं बोलून आणि आता आम्ही बरेच हे पण केलेले आहेत चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. मी आतापर्यंत मी कुठलाही लॉयर किंवा ऍडव्होकेटचं मी नसतानाही, मी टेक्निकल पर्सन आहे, तरी माझे कोर्टामध्ये 22+ हिअरिंग केलेले आहेत. सर्वप्रथम मी सर्वांना अर्थात सर्व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहे. आता इथे एवढ्या वर्षापासून आम्ही काम करत आहोत, परंतु आम्हाला कुठलेही अडथळे वगैरे कुठले काही आलेले नाही अजूनपर्यंत. आणि जरी आम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये अडकलो तर आम्ही यांना कॉपरेट करू, सर आम्हाला कॉपरेट करतात, चौधरी काका, सिकिलकर सर, सर्व गोष्टीमध्ये कॉपरेट करतात. कुठल्या याच्यामध्ये आम्ही अजूनपर्यंत हे झालेलं सूचना आहे. आज आपण जर स्वतंत्रता दिवस साजरा करतो तर स्वातंत्र्य म्हणजे कोणतं, तर स्वातंत्र्य म्हणजे चांगल्या गोष्टींचं, वाईट गोष्टींसाठी स्वातंत्र्याची गरज नसते. कोणतेही चुकीचे काम करायचे असेल तर त्याला स्वातंत्र्याची गरज पडतच नाही. तर स्वातंत्र्य हे चांगल्या गोष्टींसाठी अवलंबावं, जे की पर्यावरण रक्षण आहे, आपल्या अवतीभोवती ज्या नको त्या गोष्टी होतात, जे कचरा आहे त्याच्यासाठी आपण जागा झालं पाहिजे, की प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे, कमीत कमी प्लास्टिकचा वापर झाला पाहिजे. की तरुण पिढीने म्हणजे मी एक परवा कन्सेप्ट बघितली, मला म्हणजे एकदम हार्ट टच झाली ती की देशासाठी आपण ते एक गोष्ट करू शकतो. मी एक व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं की देशासाठी आपण आपले ऑर्गन दान करू शकतो ना, गेल्यानंतर आपल्या शरीराची मातीच होणार आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि आपल्या ऑर्गन जेव्हा दुसऱ्याला जातील तर 7 ते 8 लोकांना त्याचं बेनिफिट मिळेल. कोणाला डोळे मिळतील, कोणाला हार्ट मिळेल, कोणाला ते वेगळ्या पद्धतीने बघू शकतात, कोणी बोलू शकतो, कोणी ऐकू शकतो, कोणाला किडनी वगैरे जर दान झाली तर म्हणजे एक सर्वश्रेष्ठ दान येते. की मला असं वाटतं की नवीन पिढीमध्ये हे संकल्प आपण नवीन बनवूया आणि बऱ्यापैकी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे फॉरवर्ड करूया की जेणेकरून नवीन पिढी. आता आपण ह्युमन राईट्सशी जॉईन झालोय तर आपल्याला माहित पाहिजे की मानवी हक्क ऍक्च्युली काय आहे. मी प्रत्यक्षात मुंबईला जाऊन पाहिलोय, बऱ्याच जणांना माहित नाही की सर मानवी हक्क आपण ज्यासाठी करतोय ते नेमकं कोणते मुद्दे आहेत ज्या संदर्भात आपल्याला भांडायचं असतं, ज्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. हक्क वेगवेगळे आहेत आपले, तर मानवी हक्क आधी जाणून घ्या, समजून घ्या. यासाठी माझी एक विनंती आहे सरांना की महिन्याला एक तरी कार्यशाळा सर घेतात, पण कार्यशाळेला उपस्थिती कोणाची नसते. तर उपस्थित राहा, जाणून घ्या, आपले हक्क जाणून घ्या. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला भांडता येतं. मी संपादक आहे अल्फा टाइम्सचा. एका शाळेच्या मैदानावरून लाईटच्या तारा जातात म्हणून आम्ही त्यांच्यावरती केस केलेली आहे. 108 ॲम्ब्युलन्स ही रिलायन्सच्या नंतर सर्वात मोठी कंपनी BVG भारत विकास ग्रुप यांना आम्ही बॅन आणला. बॅन 6 महिन्यांच्या आतमध्ये ती कंपनी बंद होते, म्हणजे त्यांच्याकडून 108चं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलंय. एवढी मोठी ताकद आपल्याकडे आहे.
तर हे ताकद समजून घ्या आणि छोटे छोटे मुद्दे घेऊन तुम्ही 15 ऑगस्ट आता जे 78वं भारताचं जे स्वातंत्र्य दिवस आहे ह्याचं जे सेलिब्रेशन झालेलं आहे म्हणजेच हा जो साजरा करण्यात आला आहे याच्यात दुधात साखर पडल्यासारखं ह्युमन राईट्स असोसिएट फॉर प्रोटेक्शनचे जे सर आहेत MD चौधरी राष्ट्रीय अध्यक्ष सर आहेत त्यांच्यात एक अशी कला आहे ती कोणती आहे ती आपण त्यांच्याकडूनच पाहू आणि ही दुधात साखर पडल्यासारखी कशी काय वाटते ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की आम्हाला ही संधी दिली की माउथ ऑर्गन आज प्रत्यक्षात तुम्हाला स्वतः वाजवताना आम्ही पाहिली. धन्यवाद. थँक्यू सो मच.